नमस्कार मित्रांनो, मी स्मिता आर्ट फॅक्टरीमध्ये तुमचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण ग्रेड एग्जाम मध्ये कोणकोणते विषय असतात याविषयी सविस्तर माहिती घेतली। तर आज आपण पाहणार आहोत त्यातीलच एक विषय ऑब्जेक्ट या विषयावरती माहिती। सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये मी लास्टला या विषयाचे प्रात्यक्षिकही दाखवणार आहे। तर ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर वस्तुचित्र। समोर ठेवलेल्या वस्तूंचे निरीक्षण करून त्याचे हुबेहूब रेखाटन करणे म्हणजेच ऑब्जेक्ट ड्रॉइंग। यामध्ये परीक्षक विद्यार्थ्याची निरीक्षण शक्ती, प्रपोर्शन, ड्रॉइंगचा लेआउट, त्याची शेड लाईट हे बघून तुम्हाला ग्रेड देत असतात। तर आपण त्याचे प्रात्यक्षिक पाहूया। सर्वात आधी मी वस्तूंची मांडणी करून घेते। एक्झाम मध्ये तुमच्या समोर अशा वस्तू ठेवलेल्या असतात। तुम्हाला A4 पेपरवरती चित्र काढायचं असतं। हा आहे A4 पेपर आणि स्केचिंग साठी मी घेतले आहे HB पेन्सिल। इथे HB किंवा 2B पेन्सिल तुम्ही वापरू शकता। तर आपण स्केचिंग काढायला सुरुवात करूया। मी असे समोर हे ऑब्जेक्ट मांडलेले आहेत। हा ग्रीन कलरचा मग आहे आणि त्यामध्ये मी एक पेपर राऊंड करून घेतलेला आहे आणि त्याच्यापेक्षा उंची कमी करून मी एक माचीस ठेवलेले आहे। ग्रीन मगातून कापड बॅलन्स साठी मी असं सोडलेलं आहे। तर आपण स्केचिंगला स्टार्ट करूया। सर्वात आधी अशी हलक्या हाताने रेंडरिंग करून घ्या, जे की नंतर पुसल्यावर त्याचे वण राहणार नाही। आधी बेसिक शेप मध्ये हे बसवून घ्या। आता याचे फायनल स्केच होईल। स्केच करताना वस्तूंचा अँगल पाहणं महत्त्वाचं आहे। वस्तू आय लेवल आहे, आय लेवलच्या वरती आहे की आय लेवलच्या खाली आहे याचे निरीक्षण करून वस्तूचे रेखाटन करा। मी जो बसलेला अँगल आहे तो आय लेवलच्या थोडासा खाली आहे, त्यामुळे हा इलिप्स असा जाईल आणि हे आपलं फायनल स्केच तयार आहे। याचं कलरिंग काम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल। आणि हो, आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक यामध्ये कोणी ग्रेड एग्जाम देणार असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।